वेलकम टू MPSC डायरीज लर्न विथ ओम. काल आपण हरियंक राजवंश आहे मगधमधलं त्याच्या बाबतीत आपण शिकलोत आणि हरियंक राजवंश आपण पूर्णपणे कवर केलेला आहे. ज्यांनी तो लेक्चर बघितलेला नाही ते लेक्चर त्यांनी जाऊन पूर्णपणे बघावं. त्या लेक्चरमध्ये हरियंक राजवंशाबाबतीत पूर्ण सखोल माहिती दिली गेलेली आहे. आपल्या MPSC UPSCसाठी प्री तसेच मेन्स. आपण जे मगध आहे त्या मगध महाजनपदमधले आपण सगळे राजवंश बघणं चालू केलेलं आहे आणि त्याच्यातला हरियंक संपलेला आहे. तर आता आपल्याला शिशुनाग हे राजवंश चालू करायचं आहे. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघल्याप्रमाणे राजा बिंबिसारचा वध करून त्यांचे पुत्र राजा अजातशत्रू हे गादीवर आले. त्यांचा वध करून राजा उदयीन हे गादीवर आले आणि हे चेन सिस्टीम पुढे चालू राहिली. त्यानंतर राजा उदयीनच्या नंतर राजा अनिरुद्ध आले. राजा अनिरुद्धच्या नंतर राजा मुंड आणि त्यानंतर शेवटचे राजा हे राजा नागदशक होते. आता ही जसं की आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघलं की ही एक चेन सिस्टीम सुरू होती ज्याच्यामध्ये की जे करंट राजा आहेत त्यांचा वध करून त्यांचे पुत्र हे गादीवर यायचे आणि त्यामुळे ही एक पॉलिटिकल अनस्टॅबिलिटी झाली होती आणि या पॉलिटिकल अनस्टॅबिलिटीमधून मग जनतेमध्ये असंतोष उभा टाकला होता आणि जो पुढे जे हरियंक राजवंश आहे त्याच्या ऱ्हासाचं कारण ठरलं. आता हरियंक राजवंश जो होता त्या हरियंक राजवंशातले शेवटचे जे राजा होते नागदशक, त्या नागदशकांच्या नंतर जो शिशुनाग राजवंश आला. तर शिशुनाग राजवंशाचे जे पहिले राजा होते आणि जे संस्थापक होते ते होते शिशुनाग. आता शिशुनाग यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर शिशुनाग हे राजा नागदशक यांच्याच काळामध्ये ते त्यांचे अमात्य होते. अमात्य म्हणजे त्यांची PM, आताच्या टाईममध्ये जर सांगायला गेलं तर प्राईम मिनिस्टर. एक बुद्धिस्ट स्कल्पचर महावंशटिकममध्ये असं सांगितलेलं आहे की जे राजा शिशुनाग होते ते लिच्छवी राज्यातील राजपुत्र होते आणि तसेच बुद्धिस्ट स्कल्पचरनुसार असं पण मानलं जातं की जे राजा शिशुनाग होते ते एक उत्तम अमात्य होते. तसेच कुठे असं पण मेन्शन आहे की राजा शिशुनाग हे जे सध्याचं काशी आहे वाराणसी तिथले गव्हर्नरसुद्धा होते. जसं की आपण बघितलं की शिशुनाग हे एक उत्तम अमात्य होते तसेच एक उत्तम गव्हर्नरसुद्धा होते. तर त्यांनी त्यांच्या जे कार्य आहे जे त्यांचं काम आहे ते उत्तम प्रकारे निभवलं. एक उत्तम प्रशासन आणि जनतेशी उत्तम संवाद साधला आणि ते जनतेमध्ये लोकप्रिय झाले. तर इथे 2 थिअरीज आपल्याला बघायला मिळतात. एका थिअरीनुसार असं म्हटलेलं आहे की जी जनता आहे त्या जनतेने स्वतः उठाव केला आणि उठाव करून जे हरियंक राजवंशाचे जे शेवटचे किंग आहेत राजा नागदशक यांना राजगादीवरून हटवले, त्यांचा वध केला आणि त्यानंतर शिशुनाग हे राजगादीवर आले. आणि सेकंड थिअरी अशी सांगते की जे शिशुनाग आहेत त्यांनीच जनतेला सोबत घेतले आणि जनतेला सोबत घेऊन त्यांनी उठाव केला आणि जे हरियंक राजवंशाचे शेवटचे राजा आहेत त्यांना राजगादीवरून हटवले आणि नंतर ते स्वतः किंग झाले आणि राजगादीवर बसले. सो या 2 थिअरीज आहेत. आता जे शिशुनाग राजवंश आहे त्याचा जो टाईम पिरियड बघायला गेलो आपण तो 413 BC टू 345 BC असा त्यांचा टाईम पिरियड होता. आता मगध राज्याबद्दल जर बोलायला गेलो तर मगध हे जे राज्य आहे नॅचरल रिसोर्सेस आणि मिनरल्सने समृद्ध एक राज्य होते आणि यामध्येच आयरनच्या जे माइन्स होत्या त्या मगधमध्ये भरपूर प्रमाणात होत्या. सो याच्यापासून भरपूर प्रमाणात मगधला आयरन मिळत असे. आता आयरन हा एक असा प्रोडक्ट असतो की जो वेपन बनवण्यामध्ये फार महत्त्वाचा रोल प्ले करतो. सो मगधची एवढी मोठी आर्मी होती
आणि एवढ्या मोठ्या आर्मीच्या संपूर्ण वेपन्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे आयरन मगधला कामाला येत असे. आणि याच आयरनपासून एक उत्तम प्रकारची वेपनरी मगधला मिळाली आणि एक उत्तम प्रकारच्या सैन्यासाठी वेपन्सचा पूर्ण सप्लाय या आयरन माइन्समधून झाला. तसेच आणखीन कुठली गोष्ट पुढची बघायला गेली तर मगध हे जे गंगा रिव्हरचं जे प्लेन आहे या प्लेनमध्ये मगध येत असे आणि याच प्लेनमुळं उत्तम प्रकारचं जी शेती होती ती शेती इथे होत असे उत्तम प्रकारच्या सिंचन व्यवस्थेमुळे. आणि जे पूर्ण मगधची आर्मी आहे या आर्मीसाठी धान्याचा कधीच तुटवडा पडत नसे. तसेच जे मगध राज्य आहे या संपूर्ण राज्यासाठी पण पुरेसे धान्य उपलब्ध होत असे. त्यानंतर मगधच्या आजूबाजूचे जे जंगल होते, मगधच्या आसपासचे जे जंगल होते या जंगलमधून उत्तम प्रकारचं लाकूड तसेच चांगल्या प्रकारच्या हत्तींचा पुरवठा हा मगधला होत असे. त्यामुळे मगध आर्मीला हत्तींचा पुरेसा पुरवठा होत असे, जो की हत्ती युद्धामध्ये फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. आता हत्तींच्या महत्त्वाबाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा सर्वांनाच माहीत आहे की किंग अलेक्झांडर राजा सिकंदरनं जेव्हा अटॅक केलेलं आणि राजा पोरस आणि राजा अलेक्झांडर यांच्यामध्ये जेव्हा युद्ध झाले होतं तेव्हा हत्तींनी काय रोल प्ले केला होता आणि राजा अलेक्झांडरच्या सैन्याला कसा घाम फोडला होता हत्तीने हे सर्व ज्ञात आहे. तसेच पानिपतच्या फर्स्ट वॉरमध्ये सुद्धा इंडियन सेनेमधील हत्तींनी बाबरच्या सैन्यावर जसं प्रेशर टाकलेलं ते पण आपण पुढे बघणार आहोत. तर हत्ती जे असत, हत्ती हे समोरील सेनेच्या जे अपोजिट सेना आहे त्यांच्यावर दबाव आणण्याचं काम करत असे. त्यामुळे हत्तीचं एक इम्पॉर्टन्स होतं, तसेच लाकडाचं इम्पॉर्टन्स पण खूप जास्त होतं आणि मगधला त्यामुळे सर्व बाजूंनीच परिपूर्णता प्राप्त होत असे. तर जसं की आपण मागच्या लेक्चरमध्ये पण बघितलं की मगधची अंगप्रदेश जिंकल्यामुळे मगधला एक उत्तम नेव्ही पण प्राप्त झालेली, त्यानंतर त्याचा ट्रेड सुधारलेला, त्यानंतर आणि आता बाकी सर्व गोष्टींनीही मगध समृद्ध होतं. तर आता अशा या समृद्ध राज्यावर शिशुनाग राजवंशाने ताबा घेतला होता आणि त्यांचे पहिले किंग हे शिशुनाग हे गादीवर आलेले होते. आता राजा शिशुनाग यांनी गादीवर आल्याच्या नंतर अवंतीकडे आपला रुख केला आणि अशा समृद्ध अशा आर्मीने आणि भरपूर संपन्नतेने त्यांनी अवंतीवर पूर्ण जोराने अटॅक केले आणि अवंतीच्या प्रद्योत राजवंशाचा खात्मा केला आणि राजा प्रवर्तकला हरवून अवंतीला पूर्णपणे मगधमध्ये विलीन करून घेतले. अशा प्रकारे जे हरियंक राजवंशातील राजा बिंबिसार असतील किंवा राजा अजातशत्रू यांनासुद्धा न जमलेले राजा अवंतीला मगधमध्ये मिळवून घेण्याचं काम राजा शिशुनाग यांनी केलं. आणि मग त्यानंतर पुढे चलून मगध असेल, अवंती असेल, वत्स असेल असा पूर्ण मोठा प्रदेश हा मगधमध्ये विलीन झाला आणि मगध एक विस्तीर्ण राज्य बनले. तसेच मगध आणि अवंती यांच्यामधली 100 वर्षांची जी दुश्मनी आहे ती दुश्मनी पण संपली आणि अवंती हे मगधमध्ये मिक्स झाले. राजा शिशुनाग यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजा कालशोक हे गादीवर आले. कालशोक यांनाच राजा काकवर्ण असे सुद्धा म्हणतात. काकवर्ण हे त्यांचे दुसरे नाव आहे, त्यांना काकवर्ण सुद्धा म्हणून ओळखले जाते. तर राजा कालशोक आहे हे यांनी अनेक युद्ध जिंकली आणि त्यांनी त्यांचा साम्राज्य विस्तार केला. राजा कालशोक यांच्या बाबतीत जर बोलायचं गेलं त्यांच्या टाईम पिरियडमध्ये जे एक इम्पॉर्टंट घटना घडली ती म्हणजेच इसवी सन पूर्व 383 वैशाली येथे सेकंड बौद्ध परिषद भरली, म्हणजेच दुसरी बौद्ध परिषद भरली आणि या बौद्ध परिषदेमध्ये बौद्ध धर्माच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बौद्ध परिषदेच्या बाबतीत आणखीन एक महत्त्वाची घटना जर सांगायला गेलं तर राजा कालशोक यांच्या प्रयत्न केल्याच्या नंतरसुद्धा जे संघ आहे हे संघ 2 भागामध्ये डिवाईड झाले.
ते म्हणजेच महासंगिका आणि स्थविरा. तर अशा प्रकारे आपल्या एक्झाम व्ह्यूच्या दृष्टिकोनातून कालशोकच्या काही बाबती इम्पॉर्टंट होत्या जे आपण बघितलेल्या आहेत. कालशोकच्या नंतर जर बघायला गेलं तर काही पुराव्यांनुसार असे म्हटले जाते की कालशोकला 10 मुले होती आणि त्याच्यानंतरची जी 10 मुले होती या 10 जणांनी त्यांचं जे साम्राज्य आहे ते साम्राज्य आपापसामध्ये वाटून घेतलं आणि त्यामुळे एक सेंट्रलाइज मगध नाही उरलं. आणि पुढे चालून हेच वन ऑफ द रिझन ठरलं की शिशुनाग जे राजवंश आहे या शिशुनाग राजवंशाच्या ऱ्हासाचं कारण ठरलेलं आहे. कारण की जेव्हा राज्य इतक्या पार्ट्समध्ये डिवाईड होईल तेव्हा ऑटोमॅटिकली राजकीय अस्थिरता निर्माण होईल आणि जिथे राजकीय अस्थिरता असते किंवा एक सेंट्रलाइज सिस्टीम नसते तिथे राज्य टिकवणं अवघड जातं ऑटोमॅटिकली. सो याच संधीचा फायदा उचलून जे महापद्मनंद आहेत या महापद्मनंदने मगध राज्याच्या शेवटच्या राजाचा वध केला आणि ते नंतर गादीवर आले. हेच महापद्मनंद ज्यांनी की नंद वंशाची स्थापना केली आणि मग पुढे आपण नंद वंश बघतो. तर मग आता आपण शिशुनाग जे राजवंश आहे त्यांच्या थोडंसं प्रशासन व्यवस्थेबाबतीत बघूया. तर शिशुनाग जे राजवंश होते त्यांचे जे प्रशासन होते ते केंद्रीय प्रशासन होते. राजा हा प्रशासनाचा प्रमुख असे आणि त्याचे निर्णय हे अंतिम निर्णय मानले जातात. त्यानंतर जे प्रादेशिक प्रशासन होतं तर प्रादेशिक प्रशासनासाठी प्रादेशिक स्तरावर अधिकारी नियुक्त केले जात असत. ते कर वसूल करत आणि कायदा व सुव्यवस्था राखत आणि ते पुढे मग केंद्रीय स्तरावर या सगळ्या गोष्टी सूचित करत असत आणि सेंटरवरून या सगळ्या गोष्टी कंट्रोल होत असत. सैन्याच्या बाबतीत जर बघायला गेलं तर शिशुनाग राजवंशाचे सैन्य हे शक्तिशाली होते. ते राज्याचे संरक्षण करत असे आणि वरी जसं आपण बघितलं तर आर्मीसाठी परिपूर्ण सगळ्या गोष्टी मगध राज्यामध्ये अवेलेबल होत्या. आता मगध राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीबाबतीत जर बघायला गेलं तर सामाजिक रचनेमध्ये समाजात वर्णव्यवस्था होती आणि जाती व्यवस्थासुद्धा अस्तित्वात होती. आर्थिक विकासाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्रामध्ये सुधारणा झाली होती. कारण की जसं की आपण बघितलं मगध हे स्वतः समृद्ध राज्य होतं. त्याच्याकडे आयरनच्या माइन्स तसेच उत्तम नॅचरल रिसोर्सेस मिनरल्स होते. भरपूर प्रमाणात जे गंगाचं फर्टाईल प्लेन होतं त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात धान्य उगायचं आणि त्याच्यानंतर जे त्यांचं ट्रेड होतं ते ट्रेड पण भरपूर चांगल्या प्रमाणात व्हायचं आणि या सगळ्यामुळे व्यापारमध्ये आणि बिझनेसमध्ये तसेच कृषी क्षेत्रामध्ये चांगली सुधारणा झालेली होती. आणि हेच कारण ठरलं की पुढे चालून मग शहरांचा विकास झाला, शहरांची वाढ झाली आणि विकास झाला आणि अशा रीतीने त्यांची GDP मध्ये चांगली ग्रोथ झाली आणि मगध हे समृद्ध राज्य बनत गेलं. पुढे धर्म आणि कला बाबतीत जर बघायला गेलं तर शिशुनाग राजवंशाच्या टाईम झोनमध्ये बौद्ध धर्माचा प्रभाव वाढला आणि त्याचा चांगल्या प्रकारे विकास झाला. तसेच जैन धर्माला सुद्धा राजाश्रय मिळाला. या काळामध्ये कला आणि स्थापत्यशास्त्राचा सुद्धा चांगला विकास करण्यात आला. आता या राजवंशाच्या ऱ्हासाची कारणे जसे आपण बघितले तर जे राज्य बिखरले गेले होते आणि छोट्या छोट्या भागांमध्ये राज्य केले जात होते तर हे याच्या ऱ्हासाचे कारण ठरले. कारण की दुर्बल शासक आले आणि अंतर्गत कलह वाढला जेणेकरून जे महापद्मनंद आहे यांना जे नंदवंशाचे महापद्मनंद आहेत त्यांनी हे जे शिशुनाग वंशाचे जे शेवटचे राजा होते नंदीवर्धन यांची हत्या केली आणि ते शिशुनागची राजवट संपून स्वतः त्यांनी नंद राजवंशाची सुरुवात केली. तर अशा प्रकारे जे शिशुनाग राजवंश आहे हे शिशुनाग राजवंशाचा येथे ऱ्हास होतो आणि पुढे नंद राजवंश सुरू होतो. तर नंद राजवंशामध्ये पण आपण पुढे बघणार आहेत की जे नंद राजवंशाचे संस्थापक आहेत महापद्मनंद आणि त्याच्यानंतर मग धनानंद असा सिक्वेन्स येतो आणि नंद राजवंशाच्या नंतर मग त्यांचा पाडाव होऊन पुढे मौर्य साम्राज्याचा उदय होतो. हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये आता बघणार आहेत.
तर सध्या आजच्या लेक्चरमध्ये एवढेच. तर आजच्या लेक्चरमधला पूर्ण पोर्शन आय होप की सगळ्यांना कळालेला असेल. आता ही जी आपली सिरीज सुरू आहे, तर या सिरीजमध्ये आपण पहिले हरियांक राजवंश बघलं, आता शिशुनाग राजवंश बघलं आणि ही सिरीज आता पुढे चालू असणार आहे. तर या सिरीजचे लेक्चर्स हे आपल्याला कंटिन्यू मिळणार आहेत. आणि जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या ॲटलिस्ट 2 ते 3 मित्रांना शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की तुम्ही जर या लेक्चरला लाईक करशाल तर मग आम्हाला कळेल की तुम्हाला या लेक्चरमध्ये इंटरेस्ट येतो आहे आणि मग आम्हाला पण उत्साह येईल पुढे चांगले लेक्चर्स बनवण्यासाठी. आणि आपण प्रयत्न करू की एन्शियंट हिस्ट्री हे एका विशिष्ट टाईम झोनमध्ये संपवून आपण पुढे मिडायवल हिस्ट्रीला सुरुवात करूयात. सो आजच्यासाठी थँक्यू अँड टेक केअर ऑल.